हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. मी सोनाली आणि हा आहे माझा मोस्ट अवेटेड व्लॉग. कारण मी जॉबसाठी थोडे दिवस पुण्यात होती आणि मला स्पॉट भेटला, तर म्हटलं चला करूया एक्सप्लोअर. तर आज मी आले आहे पुण्यातील, म्हणजे ते पुण्यात नाही आहे, थोडंसं बाहेर आहे, सिंहगड रोडला. तर त्या म्युझियमचं नाव आहे चपूरजा म्युझियम आणि ते खूप सुंदर आहे. बाहेरून ते छोटूसं वाटेल, पण ते आतमध्ये गेल्यावरती असं गुफेसारखं आतमध्ये तर खूप सुंदर आहे ते. तर मुद्द्याची गोष्ट, तुम्हाला इथे वीकेंडला जायचं असेल तर पर पर्सन 250 रुपये एंट्री आहे आणि वीकडेजला जायचं असेल तर 150 रुपये पर पर्सन एंट्री आहे. पण फुल पैसा वसूल म्युझियम आहे. मी 4 तास तिथे घालवले एकटीने आणि खूप छान आहे ती म्युझियम. आणि यांनी 8 कला दालनं तयार केलेली आहेत. म्हणजे म्हणतात ना की कलेचा पुरेपूर वारसा त्यांनी जपलेला आहे, पारंपरिक असा. म्हणजे ते तुम्ही पुढे माझ्या व्हिडिओमध्ये बघूच शकता. आणि हे त्यांनी दगडांमध्ये शिल्प कोरलं होतं. इतकं सुंदर होतं ना ते, म्हणजे क्लास. आणि हे होतं दिव्यांचं कलादालन. म्हणजे आपण अंधारापासून उजेडापर्यंतचा प्रवास कसा केला, पूर्वीचे लोक काळोखात कसे राहायचे, ते कोणते दिवे वापरायचे, काय पद्धत होती, पारंपरिक असं त्यांनी संग्रह केलेला आहे सगळ्याचा. आणि एंट्री पण त्याची खूप सुंदर त्यांनी ठेवलेली. अंधारापासून उजेडापर्यंतचा प्रवास, त्याची संपूर्ण माहिती आणि इतक्या त्या गोष्टी खूप छान होत्या ना. ज्यांना कलेची, आपला इतिहासातल्या वास्तू काय होत्या, कशा होत्या, त्या त्यांनी कशा जतन केल्या आहेत, ते जाणून घ्यायचं असेल तर नक्की व्हिजिट करा. तिथे त्यांनी वेगवेगळी कलादालनं तयार केली आहेत, जसं की वस्त्रकथा म्हणून पैठण्यांसाठी, सोन्या चांदीची भांडी असू दे, आणि मेन ज्यांना काड्या करायची सवय आहे ना आयुष्यात, त्यांना त्यांच्यासाठी एक वेगळं कलादालन आहे माचीसच्या काड्यांचं. ते पुढे तुम्हाला मी दाखवेनच. आणि इथला मेन व्ह्यू म्हणजे सेंटर ऑफ द अट्रॅक्शन पाहण्यासाठी आणि पुढच्या माहितीसाठी स्टे ट्यून. आणि इथपर्यंत आलाच असाल तर लाईक, शेअर, कमेंट आणि फॉलो करून नक्की जा. आणि वेट फॉर द पार्ट 2. थँक्यू.